हायवेवरील देवदूत कामगारांच्या न्याय हक्कांसाठी कुसगाव येथे भारतीय मजदूर संघाचा रस्त्यावर उतरून संघर्ष। पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या देवदूत कामगारांच्या न्याय मागण्यांकडे आर्यन पंप कंपनी प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ कुसगाव येथे भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात आले। या कामगारांकडून अत्यंत धोकादायक व जबाबदारीचे काम करून घेतले जात असतानाही त्यांना योग्य वेतन, सामाजिक सुरक्षा, विमा संरक्षण, सुरक्षितता साधने, कामाचे निश्चित तास व कायदेशीर हक्क मिळत नाहीत। या अन्यायकारक परिस्थितीविरोधात भारतीय मजदूर संघाने रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधले। या आंदोलनाचे नेतृत्व बाळासाहेब भुजबळ, संघटन सचिव, भारतीय मजदूर संघ, सचिन मेंगाळे, भारतीय मजदूर संघ उपाध्यक्ष, महाराष्ट्र अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ, सागर पवार, सचिव, पुणे जिल्हा, उमेश विश्वात पाटील यांनी केले। यावेळी उपस्थित नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला की देवदूत कामगारांच्या प्रश्नांवर तात्काळ ठोस निर्णय न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल व ही लढाई राज्यस्तरावर नेली जाईल। भारतीय मजदूर संघाने कंपनी व्यवस्थापन व संबंधित यंत्रणांना आवाहन केले आहे की देवदूत कामगारांना वेतनवाढ, प्रलंबित प्रश्नांबाबत इत्यादी सर्व कायदेशीर व सामाजिक सुरक्षा तात्काळ लागू करावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। अत्यंत अल्प वेतनावर या ठिकाणी काम करून घेतलं जात आहे। या कामगारांना कायद्यानुसार जो काही ओव्हरटाईम मिळाला पाहिजे तो ओव्हरटाईम या ठिकाणच्या कामगारांना मिळत नाही। गेल्या कित्येक दिवसात, वर्षात मागणी करून सुद्धा मिळालेला नाही। 2023 साली कामगार आयुक्त कार्यालयासमोर आम्ही मेडिक्लेममध्ये पत्नी आणि मुलं यांना सहभागी करून घेऊ असं लेखी आश्वासन देऊन सुद्धा आर्यन कंपनीच्या व्यवस्थापनाने ते पूर्ण केलेलं नाही। या ज्या गाड्या आहेत क्यूआरई व्हॅन, या पूर्ण नादुरुस्त गाड्या आहेत। या गाड्या अपघाताच्या वेळी रस्त्यावर नेणं हे नवीन अपघाताला तोंड देणं अशा या गाड्या आहेत। अनेक वेळा या गाड्या दुरुस्त करा किंवा नवीन गाड्या द्या हे सांगून सुद्धा हे आर्यन व्यवस्थापन ऐकत नाही आणि कुठल्याही प्रकारच्या गाड्यांची दुरुस्ती केली जात नाही। उरण प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे, उरण।